मित्रांनो, लहानगारे हा टास्क होता. या टास्कमध्ये कापसाच्या शेळ्या बनवायच्या होत्या. राजाचं असं म्हणणं होतं, ज्या शेळ्या टेबलच्या साईडला बनवल्या त्या शेळ्या काउंट करू नका, ज्या टेबलच्या अवतीभोवती बनवल्यात त्यांना काउंट करा. यावरती प्रभूला राग आला. प्रभू राधाला बोलला, मी तुझ्या कानाखाली देईन. त्यानंतर राधा ही रागवली आणि डायरेक्टली प्रभूच्या अंगावरती गेली त्याच्या कानाखाली देण्यासाठी. तर राधा पाटील, इथे तू पूर्णपणे छपरी दिसलीस, कारण की प्रभू तर तुला रागाच्या भरात बोलला मी तुझ्या कानाखाली दिली. याचा अर्थ असं नसतो की तो खरंच तुला कानाखाली देणार होता. पण राधा पाटीलनं काय केलं, त्याला डायरेक्टली कानाखाली द्यायला गेली. अगं राधा पाटील, भांडायचं आहे तर एक लेवल बघून भांड. तो केवढा आणि तू केवढी, त्याला महिन्याला रक्त चढवावं लागतो, तो आधी अशक्त माणूस आहे, तू अशा माणसाला मारायला गेली. अरे काय महाराष्ट्र काय बोलेल तुला. इथे राधा पाटीलने पूर्णपणे छपरीपणा दाखवलाय आणि एखादा कमजोर व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न केला. आणि तो हाय केवढा मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे प्रभूची अवस्था काय आहे. ठीक आहे, तो बोलला रागाच्या भरात तुझ्या कानाखाली देईन, पण ही व्यक्ती डायरेक्टली त्याच्या कानाखाली मारायला गेली. हे कितपर्यंत योग्य आहे. राधा पाटील, खरंच तुझा मेंदू आहे ना गुडघ्यामध्ये. तुला भांडायचे ते तुझं तू भांडत नाहीये, नको तिकडं त्या व्यक्तींशी भांडतेस. बरोबर, दीपाली साहेब तुला बोलली होती तेच डान्सबद्दल लावणीबद्दल, तेव्हा ती अशी भांडली नाहीस, तेव्हा गेली पाहिजे होतीस मारायला. या छोट्याशा लेकराला तू मारायला गेली. काय अवस्था झाली आहे राधा पाटील तुझी.